हॅलो मैत्रिणींनो, वेलकम टू भावीज रेसिपी. चला तर आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत. नारळी पौर्णिमेनिमित्त ओल्या नारळाची वडी. तुम्ही बघू शकता ओल्या नारळाची वडी किती मस्त दिसते तर, आणि अगदी पांढरी शुभ्र आपली वडी झालेली आहे. तर चला आपण आता ती बनवण्याची पद्धत बघूया, अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन अशी होणारी आपली पांढरी शुभ्र वडी. तर आज सगळ्यात आधी आपण घेतलेले आहेत 2 नारळ. मी हे असे काढून घेतलेले आहेत. तर किती पांढरे शुभ्र दिसत आहे ते बघू शकता. आणि त्याचे जे मागचं आवरण असतं ते आपण काढून घेतलेलं आहे, जेणेकरून ज्या आपल्या वड्या आहेत त्या मस्त पांढऱ्या शुभ्र येतील यासाठी. तर आता आपल्याला हे जे खोबरं आहे हे खोबरं आपल्याला खिसून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे आपला खोबऱ्याचा खीस पाडून झालेला आहे. बघू शकता तुम्ही किती पांढरा शुभ्र झालेला आहे. तर म्हणून आपल्या वड्या एकदम पांढऱ्या शुभ्र येतात. तर आपल्याला हा खीस जो आहे आता तो मिक्सरमधून आपल्याला एक एक फेर करून हे थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. खूप बारीक करायचं नाही, अगदी असं जाडसर होईल असं आपल्याला बारीक करायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. तर आता आपण नारळाची वडी बनवायला सुरुवात करणार आहोत. तर नारळाची वडी ही अगदी पटकन जमते आणि नंतर आपल्याला वेळ उरत नाही. त्यासाठी ज्या ताटावरती आपण नारळाची वडी थापणार आहोत त्या ताटाला आपण सगळ्यात आधी तूप लावून घेणार आहोत. या ताटाला आपण सगळीकडे तूप लावून घेऊयात, कारण नंतरची प्रोसेस खूप फास्ट असते, त्यामुळे ह्या गोष्टीला वेळ राहत नाही. त्यामुळे आधीच हे काम करून ठेवायचं. बघा अशा पद्धतीने मस्त आपलं तूप लावून झालेलं आहे. तर आता आपण वडी कशी बनवायची ते बघूयात. तर वडी बनवण्यासाठी मी एका पॅनमध्ये 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. साजूक तूप हे जास्त घालायचं नाही, फक्त 2 चमचे घालूयात आपण. आणि यामध्ये आपण जो खोबऱ्याचा खीस केलेला आहे तो मी मेजरमेंट करून घेतलेला आहे. 3 वाटी मापाने हा खीस आहे. जो खीस आपण मेजरमेंट करून घेतलेला आहे त्याचा जो मोजताना आपण हा जो खीस आहे हा दाबून मोजायचा. तर आता अशा प्रकारे आपण या तुपामध्ये हे मस्तपैकी याचं मॉइश्चर कमी करून घेणार आहोत. अगदी 3 ते 4 मिनिट लागतात याचं मॉइश्चर कमी व्हायला. तर कंटिन्यू आपल्याला परतत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता आता याचं मॉइश्चर कमी झालेलं आहे आणि मस्त असा मोकळा मोकळा आपला हा खीस होत आहे. तर नंतर आपल्याला वडीला बाइंडिंग येण्यासाठी आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्धी वाटी दूध घालणार आहोत. जर दुधावरची साय असेल तर फारच उत्तम, पण मी इथे दूध घातलेलं आहे. अर्धी वाटी दूध घालूयात आपण आणि हे सगळं मस्त छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. आणि आता आपण साखर घालणार आहोत. आपण जेवढा खीस घेतलेला आहे तेवढी निम्मे आपल्याला साखर घ्यायची आहे. 3 वाटी जर आपला खीस होता तर 1.5 वाटी आपण इथे साखर घेतलेली आहे. तर ही साखर जी आहे ही यामध्ये पूर्ण आपण मिक्स करूयात. तेवढं लक्षात ठेवायचं, खीस जो आपण घेणार आहोत त्याचे निम्मे आपल्याला साखर वापरायची आहे. बाइंडिंगसाठी आपण दूध वापरलेलं आहे. आता बघा हळूहळू या साखरेला छानपैकी पाणी सुटेल आणि हे जे मिश्रण आहे हे पातळ स्वरूपामध्ये तयार होतं पूर्ण साखर विरघळल्यानंतर. असं कंटिन्यू आपल्याला परतत राहायचं आहे. 5 ते 6 मिनिटांमध्ये याचं पाणी तयार होतं. बघा अशा पद्धतीने हे अगदी असं ओलसर हे मिश्रण तयार होतं. तर आपल्याला वडी करण्यासाठी एवढं ओलसर मिश्रण नको असतं, त्याच्यामुळे आपण हे थोडंसं एकसारखं परतून घेणार आहोत. एक 3 ते 4 मिनटं लागतात हे पूर्णपणे हा गोळा मस्त छानपैकी घट्ट व्हायला. आपण याला कंटिन्यू परतत राहणार आहोत. आणि चवीपुरतं आपण घालणार आहोत वेलची पूड. वेलची पूडमुळे टेस्ट खूप छान येते. वेलची पूडमुळे काय होतं, एक वेगळाच स्वाद यायला येतो छानपैकी.
आता हे आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित आणि याचा अगदी घट्ट गोळा होईल अशा पद्धतीने आपण हे परतत राहूयात. बघा हळूहळू याचा गोळा व्हायला तयार झालेला आहे आणि किती मस्त बघू शकता तुम्ही. अगदी चमच्याला सुद्धा आता ते चिपकत नाही आहे. अशा पद्धतीने झालं की समजायचं की आपला जो हा गोळा आहे हा छानपैकी झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही अगदी गोळी बनवताना सुद्धा आपल्या हाताला सुद्धा ते चिपकत नाही आहे. अशा पद्धतीने हे मिश्रण तयार झालं की समजायचं की आपलं मिश्रण एकदम परफेक्ट झालेलं आहे. तर आता आपण हे सगळं मस्त छानपैकी हा गोळा जो आहे गॅस बंद करणार आहोत आणि हा गोळाचा गोळा आपण त्या ताटामध्ये टाकणार आहोत. बघा अशा पद्धतीने. तर आता जे हे मिश्रण आहे हे आपण सगळ्या बाजूला एक सारखं पसरवून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही अगदी कढईला सुद्धा काही चिपकलेलं नाही आहे. एकदम परफेक्ट असं आपलं सारण हे झालेलं आहे मिश्रण. आता आपण हे व्यवस्थित सगळीकडे असं एकसारखं थापून घेणार आहोत. हे एकसारखं सगळ्या बाजूने असा आकार देत आपल्याला थापून घ्यायचं आहे. अगदी सोपी पद्धत आहे. अगदी पटकन अशी होणारी आपली नारळाची वडी आहे. बरेच जण म्हणतात आम्हाला नारळाची वडी जमत नाही, पण खूप सोपी पद्धतीने आपण ही नारळाची वडी केलेली आहे. तर कोणालाही जमेल अशी आपली पद्धत आहे. तर बघा अशा प्रकारे आपलं छानपैकी हे थापून झालेलं आहे. बघा हे थापल्याच्या नंतर आपल्याला याला लगेच कट द्यायचे नाही आहेत. तर सगळ्यात आधी आपण यावर काही ड्रायफ्रूट्सचे तुकडे टाकणार आहोत, कारण ते खायलाही खूप छान लागतात आणि दिसायलाही खूप छान दिसतात वड्या मग. तर आता हे थोडंसं कोमट झाल्याच्या नंतर आपल्याला याला कट द्यायचे आहेत. हे थोडंसं आपण दाबून घेऊया जेणेकरून हे वडीला चिपकून राहील. आता थोडंसं कोमट झाल्याच्या नंतर आपण याला कट देणार आहोत. तर आपण कट द्यायला पिझ्झा कटर वापरलेला आहे. पिझ्झा कटरने एकदम मस्त याला कट देता येतात. बघू शकता तुम्ही जशा आकारामध्ये आपल्याला हवे तशा आकारात आपण वड्या बनवू शकतो. सगळ्यात आधी आपण याला उभे कट देणार आहोत. एकदम परफेक्ट अशी आपली वडी दिसत आहे आणि टेस्टला सुद्धा ती तितकीच सुंदर लागणार आहे. वडी बनवताना सगळ्यात आधी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला जास्त साजूक तूप वापरायचं नाही आहे. फक्त 2 टेबलस्पून आपल्याला साजूक तूप वापरायचं आहे. आणि साखर घेताना जेवढा आपण खीस घेतलेला आहे आपल्याला त्याच्या निम्मेच साखर वापरायची आहे. आणि बाइंडिंगसाठी आपण अर्धी वाटी दूध वापरलेलं आहे. यातच आपल्या ज्या ओल्या नारळाची वडी आहे ही खूप सुंदर तयार होते. तर आता आपण याला उभे कट देऊयात. ती मस्त दिसतात आपल्या वड्या, तुम्ही बघू शकतात. अशा प्रकारे वडी केल्याच्या नंतर कधीच आपली वडी ही जी आहे बिघडत नाही. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. अगदी सोपी रेसिपी आहे. किती मस्त दिसतात आपल्या वड्या, तुम्ही बघू शकतात. आणि इतकी अलगद आपली ही जी वडी आहे ही इतकी अलगद निघते आणि इतकी सुंदर अशा पद्धतीने आपण जरी तोडून जरी दाखवली तरी अगदी छान अशा प्रकारे अशी पटकन तुटते. अशी खूप कडक होत नाही. बघू शकता किती मस्त आपली वडी निघालेली आहे आणि किती मस्त मऊसूत आपली अशी नारळाची वडी झालेली आहे. तर नारळाची ही वडी कधी पण मऊसूत हवी, खायला खूप छान लागते. तर चला आता आपण सर्व करणार आहोत नारळाची वडी. नारळी पौर्णिमेनिमित्त ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. अगदी सोपी रेसिपी आहे आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.